Hare Krishna. So, yesterday we saw what is meant by transcription. Then today we will see what is meant by translation. Okay. So मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ट्रान्सक्रिप्शन मध्ये डीएनए पासून एमआरएनए कसे तयार होतात, ठीक आहे ना. तर प्रोकॅरियोटिक्स मध्ये कशा प्रकारे एमआरएनए तयार होतात, यूकॅरियोटिक्स मध्ये कशा प्रकारे एमआरएनए तयार होतात. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रान्सलेशन प्रोसेस काय, म्हणजे जे एमआरएनए जे कोडेड फॉर्म मध्ये जे एमआरएनए तयार झालेले आहेत तर त्या एमआरएनएचं प्रोटीन मध्ये कशा प्रकारे रूपांतर केलं जातं, है ना. आपण ऑलरेडी बघितलं प्रोटीन किती इसेन्शियल्स आहेत बॉडीमध्ये आणि ते कसे डिसाईड करतात आपलं फिनोटाइप, नेचर किंवा आपले जे एक्सप्रेशन्स आहेत, है ना, त्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. आता बेसिकली ज्यावेळेस ट्रान्सलेशन प्रोसेस स्टार्ट होते, सो ट्रान्सलेशन प्रोसेस स्टार्ट व्हायच्या अगोदर काही रिक्वायरमेंट्स आहेत, है ना. जसं चार्जिंग ऑफ टीआरएनए, है ना. आता चार्जिंग ऑफ टीआरएनए किंवा त्याला अमायनो ऍसिलेशन ऑफ टीआरएनए म्हणतो. सो बेसिकली दिस इज अ हेअरपिन मॉडेल ऑफ टीआरएनए, है ना. आपण न्यूक्लिक ऍसिड डिस्कस करताना ज्यावेळेस आपण आरएनए डिस्कस केलं होतं त्यावेळेस आपण आरएनएचे टीआरएनएचे आपण टाइप्स बघितले होते, है ना. दोन मॉडेल पाहिले होते आपण, एक फ्लोअर लीफ मॉडेल पाहिलं होतं आणि एक हेअरपिन मॉडेल पाहिलं होतं. त्यातलं हे हेअरपिन मॉडेल. इज द क्लिअर. सो चार्जिंग ऑफ टीआरएनए किंवा अमायनो ऍसिलेशन ऑफ टीआरएनए म्हणजे काय असतं. सो बेसिकली हे एक टीआरएनएचं फॉर्मॅट आहे. 5 प्राईमला ग्वानिन आहे आणि 3 प्राईमला सीसीए म्हणजे, है ना. तर हे स्ट्रक्चर आहे मध्ये. त्यानंतर इथे एक अँटीकोडॉन आर्म आहे, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ह्या अँटीकोडॉन आर्मला एखादा पर्टिक्युलर तुमचा सिक्वेन्स आहे, कोडॉन आहे फॉर एक्झाम्पल UAA नावाचा कोडॉन आहे फॉर एक्झाम्पल. इज दॅट क्लिअर. आता समजा जर इथं UAA नावाचा अँटीकोडॉन असेल तर इथं जो अँटीकोडॉन आहे तो स्पेसिफिक असतो इथं असणाऱ्या अमायनो ऍसिडला. हे राऊंडेड स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला 3 प्राईमला. सो हे राऊंडेड स्ट्रक्चर म्हणजे अमायनो ऍसिड्स आहे, है ना. जर समजा इथं UAA च्या जागी जर इथं तुम्ही दुसरं कोणतंही स्ट्रक्चर जर पुट आउट केलं, समजा CCA समजा स्ट्रक्चर पुट आउट केलं, ठीक आहे. तर CCA मध्ये तुम्ही हे दुसऱ्या प्रकारचं अमायनो ऍसिड असेल, अमायनो ऍसिड 2 म्हणजे अमायनो ऍसिड 2 जिथं CCA असेल तिथं अमायनो ऍसिड 2 असेल, इथं UAA असेल तिथं अमायनो ऍसिड 1 असेल. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. ओके. आता लक्ष द्या. तर बेसिकली हे अमायनो ऍसिड कोणते असणार आहे ह्या 3 प्राईमला हे डिपेंडेंट असतं की अँटीकोडॉन कोणता आहे. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. म्हणजे ह्या टीआरएनए वर जशा प्रकारचा अँटीकोडॉन असेल तशा प्रकारचा अमायनो ऍसिड्स असतात. आणि चार्जिंग ऑफ टीआरएनए म्हणजे काय, नॉर्मली टीआरएनएचं स्ट्रक्चर एवढंच असतं, अँटीकोडॉन स्ट्रक्चर बॉडी 5 प्राईम 3 प्राईम, ठीक आहे. पण त्याला अमायनो ऍसिड अटॅच करणं, है ना, त्याला अमायनो ऍसिड अटॅच करणं त्याला आपण काय म्हणतो, चार्जिंग ऑफ टीआरएनए म्हणतो. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. आता त्यालाच अमायनो ऍसिलेशन सुद्धा म्हणतात टीआरएनए. दुसरा आहे रायबोझोम्स, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती असेल की रायबोझोम्स असतात, ठीक आहे, सायटोप्लाझम मध्ये, है ना. आणि रायबोझोम्सचे बेसिकली 2 सब युनिट्स असतात, है ना. जर तुम्ही नॉर्मली बघितलं तर असं डॉट असतो आणि त्याला झोड केलं तर तुम्हाला हे 2 सब युनिट्स असतात, ठीक आहे. सर प्रभू हरी तुम्हाला सो सेकंड जो पार्ट आहे तो आहे रायबोझोम्स, ठीक आहे. सो बेसिकली आपण पाहतो की रायबोझोम्स एक सायटोप्लाझम मधलं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे ना. एक स्मॉल राउंडेड स्ट्रक्चर आहे, है ना. त्याला आपण झूम केलं तर आपल्याला त्याचे 2 सब युनिट दिसतात. एक लार्ज सब युनिट आहे, ठीक आहे, आणि एक स्मॉल सब युनिट आहे. सो बेसिकली यूकॅरियोटिक सेल्स आपण ज्यावेळेस डिस्कस करतो तर यूकॅरियोटिक सेल्स मध्ये 80 रायबोझोम्स असतात, है ना. 80 टाईपचे रायबोझोम्स असतात आणि तो 2 प्रकारच्या सब युनिट्स पासून बनलेले असतात. एक असतात 60 आणि एक असतं 40, ठीक आहे ना. सो बेसिकली जे लार्ज असतो तो 60 असतो आणि जे स्मॉल असतो ते 40 असतं, ठीक आहे. आणि हे रायबोझोम्स ऍज अ सोर्स किंवा ऍज अ फॅक्टरी युनिट म्हणून ऍक्ट करतात फॉर द प्रोडक्शन ऑफ प्रोटीन्स मॉलिक्यूल. इज दॅट क्लिअर. ओके. आणि थर्ड वन असतो एमआरएनए, है ना. सो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये आपण पाहिलं होतं की ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस प्रोकॅरियोटिक मध्ये सिम्पल आहे, है ना. ज्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन सायमल्टेनियसली कॅरीड आउट होतं. पण यूकॅरियोटिक्स मध्ये ड्यू टू द एंट्रॉन्स अँड एक्झॉन्स, है ना. एंट्रॉन्स म्हणजे काय काय त्याच्यामध्ये अनसेन्स कोडॉन्स असतात, कोड्स असतात, है ना. सो त्या एमआरएनए चे ज्यावेळेस स्लायसिंग प्रोसेस होते म्हणजे ज्यावेळेस आपण मॉडिफिकेशन करतो
है ना. तर एक एंटायर mRNA तयार होतो. मग तो mRNA प्रोटीन सिंथेसिससाठी तो हा mRNA है ना. आता तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस कापिंग केली होती त्याला मिथिल गुआनोसिन ट्रायफॉस्फेटने त्याला 5 प्राईमला आपण अटॅच केलं होतं आणि 3 प्राईमला त्याला पॉली अमायडायलेशन केलं होतं. ठीक आहे. सो त्या ओके. सो त्यानंतर आपण त्याची स्लायसिंग केली होती म्हणजे जे इंट्रॉन्स होते त्याला आपण रिमूव्ह केले होते आणि आपल्याला एक प्रॉपर मॅच्युअर mRNA आपल्याला मिळाला होता. एक्झॅक्टली. ठीक आहे. आता हा जो मॅच्युअर mRNA असतो त्याचा जो इनिशियल कोडॉन असतो, कोडॉन म्हणजे काय, ट्रिपलेट प्रेझेंट ऑन द RNA है ना, mRNA. तर हे एक ट्रिपलेट झालं AUG, त्यानंतर इथे एक ट्रिपलेट असेल, त्यानंतर इथे एक ट्रिपलेट असेल, त्यानंतर इथे एक ट्रिपलेट असेल. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? सो बेसिकली जे ट्रिपलेट तुमच्या डीएनए म्हणजे जे ट्रिपलेट सिक्वेन्स असतो तुमच्या डीएनएवर, ठीक आहे ना, तर त्या ट्रिपलेट सिक्वेन्सला आपण कोडोजन म्हणतो आणि जो ट्रिपलेट सिक्वेन्स तुमच्या mRNA वर असतो त्याला आपण कोडॉन्स म्हणतो. इज दॅट क्लिअर? सो बेसिकली जो इनिशियल कोडॉन असतो त्याला आपण स्टार्ट कोडॉन म्हणतो आणि तो हमेशा AUG असाच असतो है ना. 5 प्राईमला जो स्टार्ट कोडॉन असतो तो हमेशा AUG असाच असतो, त्याला आपण स्टार्ट कोडॉन म्हणतो किंवा इनिशिएशन कोडॉन म्हणतो. आणि जो एंड कोडॉन असतो तो UAA असू शकतो किंवा UGA असू शकतो किंवा UAG असू शकतो. ह्या 3 पैकी कोणताही एक है ना एंड कोडॉन असू शकतो. ठीक आहे है ना. ओके. आता एक अनट्रान्सलेटेड रिजन म्हणजे ज्याला UTR आपण म्हणतो. ठीक आहे. सो ट्रान्सलेशन प्रोसेस कॅरीड आउट करण्यासाठी 5 प्राईमच्या अगोदर आणि 3 प्राईमच्या नंतर काही स्ट्रक्चर्स असतात त्याला आपण अनट्रान्सलेटेड रिजन म्हणतो. ठीक आहे. आणि हे अनट्रान्सलेटेड रिजन हेल्प करतात ट्रान्सलेशन प्रोसेस प्रॉपरली कॅरीड आउट करण्यासाठी है ना. कारण की ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये इनिशियल टाइम मध्ये आपल्याला काय करावं लागतं, mRNA RNA ला अटॅच करावं लागतं किंवा रायबोसोम्सला अटॅच करावं लागतो. त्यावेळेस अनट्रान्सलेटेड रिजन्स UTR ऍक्ट करतात, मग हेल्पफुल असतात. ठीक आहे. सो बिफोर ट्रान्सलेशन आपल्याला कशाची आवश्यकता असते, एक चार्ज म्हणजे चार्ज tRNA ची आवश्यकता असते. नॉर्मल tRNA, चार्ज tRNA म्हणजे काय, त्याला अमायनो ऍसिड अटॅच होतो. ठीक आहे ना. आणि अमायनो ऍसिड ह्या tRNA ला अटॅच होण्यासाठी तुम्ही ATP किंवा GTP चा ऍज एनर्जी सोर्स म्हणून वापर करू शकता. ठीक आहे. आणि हे अमायनो ऍसिड कोणचा असेल हे कशावर डिपेंड असतं, हा जो अँटीकोडॉन आहे त्याच्यावर डिपेंड असतं है ना. जो अँटीकोडॉन इथं असेल त्या प्रकारचा अमायनो ऍसिड असतात. जवळपास 20 अमायनो ऍसिड्स असतात जे डॉक्टर हरगोविंद सिंग खुराना आहेत त्यांनी पूर्णच्या पूर्ण सिक्वेन्स दिलेले आहेत है ना, की कोणत्या सिक्वेन्सला कोणता अमायनो ऍसिड tRNA ला अटॅच असेल. ठीक आहे ना. त्यामुळे त्यांना नोबेल प्राइज पण अवॉर्ड झालेले. ठीक आहे. ओके. सो दिस इज अ चार्जिंग tRNA मग. ठीक आहे. आता आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय ट्रान्सलेशन प्रोसेस. ट्रान्सलेशन प्रोसेस सिंपल आहे. ठीक आहे. तुमचा एक मॉडिफाईड mRNA किंवा एक मॅच्युअर mRNA तयार झालेले विदाउट इंट्रॉन्स विच कॅरी एक्झॉन्स ओनली आणि एका पर्टिक्युलर मोनोसिस्टॉनिक जो आपला RNA आहे. ठीक आहे ना. सॉरी, मोनोसिस्टॉनिक आपला RNA आहे म्हणजे तो स्पेसिफिक प्रोटीनसाठी बनलेला आणि त्याच्यावर स्पेसिफिक प्रोटीन सिक्वेन्ससाठी एक कोडिंग आहे. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. सो स्टेप्स काय, त्याच्यात पहिली स्टेप्स असणार आहे इनिशिएशन, दुसरी स्टेप असणार आहे इलॉंगेशन आणि तिसरी स्टेप असणार आहे टर्मिनेशन. इनिशिएशन म्हणजे काय, सुरू होणं, इलॉंगेशन म्हणजे काय, वाढणं आणि टर्मिनेशन म्हणजे काय, बंद होणं. ठीक आहे ना. 3 सिंपल प्रोसेस आहे. तर पहिली स्टेप आपण पाहूया ट्रान्सलेशनची, ती आहे इनिशिएशन. ठीक आहे. आता इनिशिएशन म्हणजे काय, सो बेसिकली फॉर एक्झाम्पल हा आपला mRNA. ठीक आहे. आता हा mRNA इनिशियली हे रायबोझोम्स युनिट आहे. ठीक आहे ना. सो हे रायबोझोम्स युनिटला तुम्हाला माहिती आहे की रायबोझोम्सचा जो लोअर एंड असतो रायबोझोमचा जो स्मॉलेस्ट रायबोझोम्स असतो 40 त्याच्यामध्ये रायबोझोमल RNA असतात असं. ठीक आहे. आणि हे रायबोझोमल RNA काय करतात, mRNA ला प्लॅटफॉर्म देतात. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. आता हे प्रोसेस आहे इनिशिएशन. ठीक आहे ना. इनिशिएशन म्हणजे काय की हा mRNA तुमच्या स्मॉल सब युनिटला अटॅच होईल. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. ती प्रोसेस आहे इनिशिएशन. आणि त्या अटॅच होण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही GTP आणि ATP चा ऍज अ एनर्जी सोर्स म्हणून यूज करता. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? आणि ह्याच स्टेपमध्ये तुम्हाला माहिती आहे की 5 प्राईम ज्यावेळेस इथं सब युनिटला म्हणजे हा रायबोझोमच्या सब युनिटला अटॅच होतं mRNA चं. ठीक आहे.
तर त्यावेळेस पहिला तुमचा कोडॉन कोणता असतो, स्टार्ट कोडॉन AUG. ठीक आहे ना. जर तुमचा पहिला स्टार्ट कोडॉन असेल तर तुम्हाला जो TRNA इथं अटॅच होणार आहे, ठीक आहे ना, तर हा जो TRNA इथं अटॅच होणार आहे तर त्याचे अँटीकोडॉन्स काय असावे लागणार, ए ला काय अटॅच होणार यू ला काय अटॅच होणार ए, जी ला अटॅच काय होणार सी. म्हणजे UAC असणारा अँटीकोडॉन जो TRNA आहे तर मग डेफिनेटली ह्याचा एक काहीतरी अमायनो ऍसिड असणार आहे स्पेसिफिक UAC साठी. तर हा अमायनो ऍसिड हा TRNA इथे अटॅच होईल. आता इथे TRNA थोडेसे वेगळ्या प्रकारचे काढले, ठीक आहे. ए ला काय अटॅच होईल इथं UAC, ठीक आहे, एक्झॅक्टली. आणि ह्याला जो अमायनो ऍसिड असणार आहे तो अमायनो ऍसिड असतं मिथिओनिन, ठीक आहे. ते अमायनो ऍसिड असतं मिथिओनिन, ठीक आहे. सो कधी पण ज्यावेळेस तुमचं स्टार्ट इनिशिएशन होतंय तर इनिशिएशन मध्ये तुमच्या लोअर रायबोझोम्सला तुमचा TRNA अटॅच होतोय आणि ज्यावेळेस TRNA अटॅच होईल त्यावेळेस लगेच इथे mRNA अटॅच होईल आणि mRNA अटॅच झाल्यानंतर पहिला त्याचा स्टार्ट कोडॉन आहे AUG आणि पहिल्या स्टार्ट कोडॉनला AUG ला तुमचं UAC नावाचं एक TRNA अँटीकोडॉन असलेलं TRNA अटॅच होईल ज्याच्यावर मिथिओनिन हा अमायनो ऍसिड असेल. एक्झॅक्टली. म्हणजे ज्या TRNA वर अँटीकोडॉन UAC आहे त्या तो TRNA फक्त मिथिओनिनच घेऊन येईल, ठीक आहे. मग हा मिथिओनिन इथं घेतला, ठीक आहे, इथं आला मिथिओनिन. आता तुम्ही इथं पाहू शकता मिथिओनिन झालं हे पहिलं. असं करत करत आपण सेकंड स्टेजमध्ये ही सारी तुमची इनिशिएशन झालं म्हणजे मिथिओनिन आलेला आहे तुमचा TRNA, ठीक आहे, इथं अटॅच झालेला आहे इनिशियल स्टेजमध्ये इथं, ठीक आहे. आता पुढे काय इलॉंगेशन, ठीक आहे ना, त्यालाच आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो, है ना. आता इनिशियल डेज मध्ये हे जे मॉलिक्युल्स आहेत रायबोझोम मॉलिक्युल्स ते इथं होते इनिशियल स्टेज मध्ये, जसं इथं खाली दाखवले. इज दॅट क्लिअर. मग हळूहळू हे रायबोझोम्स असे पुढे पुढे जात आहेत. इज दॅट क्लिअर. आणि जसं जसं हे पुढे जात आहेत, सध्या रायबोझोम्स आता समजा हे रायबोझोम्स मिथिओनिनच्या इथं होईल, हे इनिशिएशन झालेले आहे, ठीक आहे. इथं तुमचं AUG, इथं तुमचा TRNA मिथिओनिन सोबत, ठीक आहे. आता रायबोझोम्स काय होतील पुढच्या कोडॉनकडे जातील, जो पण पुढचा कोडॉन आहे. इथं कोणता आहे AGG कोडॉन, AGG. जर AGG हा सेकंड कोडॉन आहे तर हा रायबोझोम काय होतो शिफ्ट होतो, म्हणजे पहिल्या कोडॉन कडून दुसऱ्या कोडॉन कडे शिफ्ट होतो, है ना. इज दॅट क्लिअर, है ना. म्हणजे काय होईल तुम्हाला हे असं दिसेल काहीच. हे AUG झालं, ठीक आहे. आता काय येते AGG. आता हा रायबोझोम पहिले इथं होता, आता इथं मूव्ह झाले हे युनिट, म्हणजे मुवमेंट ऑफ रायबोझोम झाले अक्रॉस द mRNA. आणि मुवमेंट ऑफ रायबोझोम अक्रॉस द mRNA ला आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन म्हणतो, है ना. आणि ज्यावेळेस ही मुवमेंट म्हणजे होत असतं अक्रॉस द mRNA त्यावेळेस ह्याचा जो अमायनो ऍसिड असतो, है ना, कुठला पहिल्या TRNA चा, ठीक आहे ना. आता हे दुसरं AGG असणार आहे. AGG चे अँटीकोडॉन कोणते असतील, ए साठी काय असेल U, G साठी C, दुसऱ्या सी. मग आता UCC हा जो अँटीकोडॉन आहे हा दुसऱ्याच कोणत्या तरी अमायनो ऍसिडला रिस्पॉन्सिबल असेल, लक्षात येते, है ना. म्हणजे इथं जो अमायनो ऍसिड असणार आहे हे डिसाइडेड असणार आहे. इथं जो अँटीकोडॉन आहे तर तो अँटीकोडॉनला हा स्पेसिफिक असेल. जर इथं UCC असेल तर इथं अमायनो ऍसिड 4च अटॅच होईल, है ना. इज दॅट क्लिअर, ठीक आहे. मग आता ज्यावेळेस हा चार्ज TRNA इथे येईल, ठीक आहे, तर त्यावेळेस त्याच्यासोबत हा दुसरा अमायनो ऍसिड घेऊन येईल. तर पहिला मिथिओनिन आणि ह्या दोघांमध्ये एक पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. हा पहिला अमायनो ऍसिड आणि दुसरा अमायनो ऍसिड. पहिला अमायनो ऍसिड पहिल्या TRNA घेऊन आलेला, दुसरा अमायनो ऍसिड या TRNA घेऊन आलेला. तर ह्या दोन अमायनो ऍसिड मध्ये या रायबोझोम्स मध्ये काय होतं पेप्टाइड बॉन्ड तयार होतो विथ द हेल्प ऑफ ATP. इज दॅट क्लिअर, ठीक आहे, है ना. आणि ही जी प्रोसेस असते इलॉंगेशनची ती कॅटलाइज असते कुणाशी पेप्टिडिल ट्रान्सफरेजला, ठीक आहे. इज दॅट क्लिअर, ठीक आहे. एक एन्झाइम आहे त्यांनी ह्या गोष्टी हे बॉन्ड फॉर्मेशन्स किंवा हे मुवमेंट ऑफ रायबोझोम्स होत असतात. इथं तुम्ही पाहू शकता हे थोडंसं फॉरवर्ड घेतलेलं आहे. इथं CUA है ना, मग इथं एक कोडॉन, दोन कोडॉन, तीन कोडॉन, तसं हा एक अमायनो ऍसिड आहे, हा एक अमायनो ऍसिड आहे, ह्या दोघांमध्ये हा पेप्टाइड बॉन्ड आहे. हा एक अमायनो ऍसिड आहे, हा एक अमायनो ऍसिड आहे, ह्या दोघांमध्ये पेप्टाइड बॉन्ड आहे.
हा एक अमायनो ऍसिड आहे, हा एक अमायनो ऍसिड आहे, ह्याच्यामध्ये पेप्टाइड. तर हा एक पेप्टाइड बॉन्ड, हा एक पेप्टाइड बॉन्ड, हा एक पेप्टाइड. हे खूप सारे असे पेप्टाइड बॉन्ड असतात आणि खूप सारे अमायनो ऍसिड एकमेकाला आणायचे, तर त्याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड. आणि पॉलीपेप्टाइड म्हणजे काय? प्रोटीन मॉलिक्युल. इज दॅट क्लिअर? आता इथं आपण पाहू शकता, ठीक आहे, इथे एक कोडॉन आहे AUG. ठीक आहे, जर AUG कोडॉन असेल तर त्याचा अँटी कोडॉन ए ला काय राहणार? यू ला काय राहणार? A, सी ला काय राहणार? G. ठीक आहे, तर मग आता UAC असेल तर इथे पर्टिक्युलर समजा इथं फॉर एक्झाम्पल ग्लायसिन अमायनो ऍसिड आहे, ठीक आहे ना, चार्ज. तर इथं जे कोड आहे MRNA है ना, इथं जो कोडॉन आहे MRNA, इथं जे ट्रिपलेट आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ट्रिपलेट असणार काय? असणार आहे TRNA. आणि हा जो TRNA जे ट्रिपलेट आहे तो स्पेसिफिक असणार आहे इथल्या अमायनो ऍसिड साठी, है ना. मग इथं पाहू शकता या स्ट्रक्चर मध्ये पहिले काय होतं, इथं CUA नावाचं कोडॉन होतं. ठीक आहे, तर CUA साठी GAU नावाचं TRNA इथं अटॅच असेल पहिले, आणि तो काही ना काहीतरी समजा इथला एक X अमायनो ऍसिड घेऊन आलेला होता, है ना. आता हे X अमायनो ऍसिड घेऊन आलेला होता, मग ज्यावेळेस तो इथून जाईल त्यावेळेस तो X अमायनो ऍसिड इथं ड्रॉप करेल, है ना, आणि अनचार्ज म्हणजे नॉर्मल TRNA म्हणून बाहेर पडेल, है ना. मग हा रायबोझोम पुढे जाईल, मग ह्याला कॅल्क्युलेट करेल, मग ह्याच्यानुसार हा TRNA इथे येईल, है ना. तर ह्याच्यासोबत ग्लायसिन घेऊन आलेला आहे. मग त्याच्यानंतर हा रायबोझोम पुढे जाईल, त्याच्यानंतर UAA नावाचं ट्रिपलेट कॅच करेल, मग UAA ला AAU असणारे TRNA अटॅच होईल, त्याला व्हॅलिन समजा अटॅच आहे. तर मग ज्यावेळेस हे दोन TRNA ते रायबोझोम्स मध्ये एक्झॅक्टली होतं काय, तर ज्यावेळेस असे हे दोन कोडॉन्स आहेत त्यावेळेस ह्या अमायनो ऍसिड आणि ह्या अमायनो ऍसिड मध्ये इथं जे आहे ते पेप्टाइड बॉन्ड तयार होतो, है ना. आणि ज्यावेळेस हा रायबोझोम हे दोन युनिट पुढे सरतील याला रीड करण्यासाठी, त्यावेळेस हा काय करतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, ठीक आहे, आणि हे अमायनो ऍसिडची चेन अशी चलत राहते. इज दॅट क्लिअर? समजते तुम्हाला? ठीक आहे ना. सिंपल गोष्ट आहे, जसा कोडॉन असेल तसा अँटी कोडॉन असतो. जसा अँटी कोडॉन आहे, जो अँटी कोडॉन आहे हा अँटी कोडॉन स्पेसिफिक असतो स्पेसिफिक अमायनो ऍसिडला. तर मग जसं कोडॉन आहे तसं अँटी कोडॉन आहे, अँटी कोडॉन आहे तसं तुमचं अमायनो ऍसिड आहे. आणि ह्या रायबोझोम्स मध्ये जर दोन सक्सेसिव्ह TRNA अटॅच होत असेल, ह्याच्यानुसार हे TRNA, याच्यानुसार हा TRNA, तर ह्या कोडॉननुसार हा अमायनो ऍसिड आला आणि ह्या कोडॉननुसार हा अमायनो ऍसिड आला, तर हे दोघं एकमेकाला पेप्टाइड बॉन्ड लिंक करण्याची जी प्रोसिजर असते, है ना, ती होत असते या रायबोझोम्स. ठीक आहे ना. अशाने काय होतं, जो प्रकारचा कोड आहे इथं त्याच म्हणजे हा कोड एका स्पेसिफिक अँटीकोडॉनला रिस्पॉन्सिबल आहे आणि हा स्पेसिफिक अँटीकोडॉन एका स्पेसिफिक अमायनो ऍसिडला रिस्पॉन्सिबल आहे. तर ही जी अमायनो ऍसिडचा जो सिक्वेन्स आहे, म्हणजे समजा इथं अमायनो ऍसिड 1 असेल, इथं अमायनो ऍसिड 2 असेल, इथं अमायनो ऍसिड 3 असेल, इथं अमायनो ऍसिड 4 असेल, तर हा अमायनो ऍसिडचा जो सिक्वेन्स आहे तो कोण डिसाइड करतो? अँटीकोडॉन्स डिसाइड करतात, है ना. आणि अँटीकोडॉनचा सिक्वेन्स कोण डिसाइड करतो? हे कोडॉन डिसाइड करतात. आणि कोडॉनचा सिक्वेन्स कोण डिसाइड करतं? DNA मधले कोडोजन डिसाइड करतात. एक्झॅक्टली DNA मधले ट्रिपलेट डिसाइड करतात. म्हणजे कोणत्या प्रकारचं प्रोटीन तयार होणार आहे हे बेसिकली आपले DNA डिसाइड करतात. एक्झॅक्टली, है ना. आणि धिस इज द सेंट्रल डॉग्मा. आपल्या DNA मध्ये जे कोड्स आहेत इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स, इन द फॉर्म ऑफ कोडोजन, ठीक आहे ना, तर त्या कोड्सचं एक्सप्रेशन कसं होतं? ह्या प्रोटीन फॉर्मेशन होतं. आणि या प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फंक्शन कॅरी करतात, ठीक आहे ना. मग ही प्रोसेस अशीच पुढे जाईल, ठीक आहे ना. मग सगळ्यात शेवटी काय होईल, आणि ह्यालाच आपण इलॉंगेशन म्हणतो. मग इलॉंगेशन मध्ये काय होईल, हे प्रोटीन मॉलिक्युल एकमेकाला अटॅच होत राहतील, है ना. आणि तिसरं काय? टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही इथं सगळ्यात शेवटी हा म्हणजे रायबोझोम हळूहळू मूव्ह होईल, ठीक आहे. तर हा रायबोझोम हळूहळू मूव्ह होईल, ठीक आहे. हे AUG, I प्राईम, 3 प्राईम, आणि सगळ्यात शेवटचं कोणतं असतो? हमेशा UAA असू शकतो किंवा UGA असू शकतो, UA ह्याच्यापैकी. ज्यावेळेस हा रायबोझोम हे सगळ्यात शेवटचं जे कोडॉन आहे किंवा ट्रिपलेट आहे त्याला रीड करतो, त्यावेळेस तिथं आणखी एक TRNA येण्याच्या ऐवजी एक रिलीजिंग फॅक्टर येतं. समजा फॉर एक्झाम्पल इथे अशा प्रकारचं काहीतरी फॅक्टर आहे रिलीजिंग, ठीक आहे ना. एक्झॅक्टली, तिथं ह्याच्या अपोजिट TRNA चार्ज TRNA नाही आहे, काहीतरी रिलीजिंग फॅक्टर येतो, ठीक आहे.
आणि तो रिलीजिंग फॅक्टर ज्यावेळेस अटॅच होतो त्यावेळेस काय होतं की सर्वच्या सर्व जी चेन तयार झालेली असती ती ह्या रायबोसोम मधून रिमूव्ह होते है ना, म्हणजे प्रोटीन मॉलिक्यूल तुमचा फॉर्म झालेला आहे. इज दॅट क्लिअर है ना. सो ते रिलीजिंग फॅक्टर ऍड झाल्यानंतर काय होतं हे स्टॉप कोडॉनला ऍड होतं. स्टॉप कोडॉन कसं युई असतो ठीक आहे ना. तर तुमचं हे जे युनिट आहे ते काय होतात सेपरेट होतात म्हणजे पूर्णच्या पूर्ण तुमचा जे प्रोटीन मॉलिक्यूल तयार झालेला तो काय होतो रिलीज होतो ह्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये. इज दॅट क्लिअर ठीक आहे ना. आणि ह्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस हा मॉलिक्यूल प्रोटीन मॉलिक्यूल रिलीज होतो ठीक आहे ना. सो त्यावेळेस सगळं झालं हे तुमचा एमआरएनए अटॅच झाला लोअर युनिटला ठीक आहे. त्यानंतर हे मुवमेंट ऑफ रायबोसोम्स आली मग हळूहळू हे बॉन्डिंग तयार झाले वेगवेगळ्या अमायनो ऍसिड्स मध्ये ठीक आहे. आता स्टॉप कोडॉन मध्ये हा रिलीजिंग फॅक्टर आला त्यानंतर काय होतं हा लार्जर सब युनिट वेगळा होतो हा लोअर सब युनिट वेगळा होतो आणि एमआरएनए वेगळा होतो. इज दॅट क्लिअर. म्हणजे ही पूर्णच्या पूर्ण जी प्रोसेस आहे ती काय होते डिसमेंटल होते म्हणजे एमआरएनए पूर्ण वेगळा हे लार्जर सब युनिट वेगळं आणि हा लोअर सब युनिट सगळं सेपरेट होतं. इज दॅट क्लिअर. आणि इनिशिएशन मध्ये वापस लार्जर सब युनिट त्याला स्मॉलर सब युनिट हे रायबोसोमशी एकत्र येतात पुन्हा हे रायबोसोमल आरएनए त्याला जागा देतो एमआरएनए अटॅच करायला परत वापस इनिशिएशन इलॉंगेशन आणि टर्मिनेशन कॅरीड आउट होतं. इज दॅट क्लिअर. हे थोडंसं डिफिकल्ट आहे अंडरस्टँड करायला कारण की याच्यामध्ये थोडंसं इमॅजिनेशन करावं लागतं. सो मी प्रत्येक वेळेस हे रायबोसोम्स असं मूव्ह करू शकत नाहीये ठीक आहे ना. पण हे तेवढं पण अवघड नाहीये. तुम्हाला जर कळलं नसेल तर मला सांगा मी याच्यावर आणखी थोडं विस्तारित व्हिडिओ बनवू शकतो ठीक आहे ना. सो आय होप तुम्हाला हे ट्रान्सलेशन प्रोसेस समजलं असेल. सो 3 मेन कन्सेप्ट असतात. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय डीएनए पासून एमआरएनए बनणं. ट्रान्सलेशन म्हणजे काय एमआरएनए पासून प्रोटीन बनणं म्हणजे ह्या एमआरएनए पासून हे प्रोटीन्स बनणं अमिनो ऍसिडची चेन बनणं है ना. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय जे की इलॉंगेशन प्रोसेसमध्ये होतं मुवमेंट ऑफ रायबोसोम्स कारण की याच्यामध्ये हे रायबोसोम्स मूव्ह होत असतात. इथं तुम्हाला स्टेडी रायबोसोम दिसत असेल पण पहिल्यांदा कुठं होता रायबोसोम इथं त्याच्यानंतर इथं त्याच्यानंतर इथं त्याच्यानंतर इथे इथे इथं असं त्याच्यानंतर सगळ्या शेवटी रायबोसोम्स होतो त्याच्यानंतर डिटॅच होतो. इज दॅट क्लिअर ठीक आहे. सो मुवमेंट ऑफ रायबोसोम अक्रॉस द एमआरएनए नोन एज ट्रान्सलोकेशन ठीक आहे. इज दॅट क्लिअर ठीक आहे. सो this is all about the central dogma process and especially translations. So I hope you understood it. Okay. So thank you very much. And if you have some doubts, then please free to ask. Thank you.